नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो खुसखुशीत कोबीच्या वड्या. तर ज्या लोकांना कोबी नाही आवडत तर त्यांनी ह्या कोबीच्या वड्या नक्की ट्राय करून बघा. तर यासाठी आपण काय करायचं आहे, 1 कप भरून इथे बारीक चिरलेला कोबी आपण घेतलेला आहे. त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत एक अर्धा कप कांदा बारीक चिरून. त्यासोबत आपण घालतोय आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा क्रश. आता यामध्ये आपण थोडंसं हिंग घालून घेतो कारण आपण बेसन वापरणार आहोत. सोबत आपण पाव चमचा हळद घातलेली आहे. एक मोठा चमचा आपण लाल तिखट घालून घेतलेलं आहे. आता इथे मी धना जिरा पूड घालून घेतलेली साधारण अर्धा चमचा आणि पाव चमचा आपण यामध्ये गरम मसाला घालून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण थोडं थोडं करून चण्याचं पीठ घालून घेणार आहोत. चण्याचं पीठ जेवढं लागेल त्या प्रमाणामध्ये आपल्याला कमी जास्त करायचं आहे. तर आता मी इथे साधारण अर्धा कप पीठ इथे घालून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, या पिठावरती आपण घालून घेणार आहोत पोह्यांची पावडर, कारण आपल्याला कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा वड्या बनवायच्या आहेत. तर ही पोह्यांची पावडर ऑप्शनल आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आता आपण थोडंसं यामध्ये तेल घालून घेणार आहोत आणि हे आपल्याला सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. छान आपण हाताने हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. आता इथे थोडंसं मला हे कोरडं वाटतंय कारण कांद्यामध्ये जेवढं पाणी होतं त्याने ते एकत्र झालेलं आहे. तर थोडा पाण्याचा हबका मारून आपण एकत्र करून घेतोय. आता इथे थोडं पीठ कमी झालं आहे म्हणून मी पुन्हा एकदा यामध्ये पीठ घालून घेतलेलं आहे. आता इथे मी साधारण पाव कप पीठ अजून घातलेलं आहे. सो 1 कप कोबीसाठी आपल्याला इथे पूर्णपणे पाऊण कप पीठ लागलेलं आहे. आता छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. बघा तुम्ही पाहू शकता असं चिकट आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान आता याच्यावरती एखादा गोळा घ्यायचा आपल्याला या वड्याचा आणि छानपैकी असं गोल गोल करून त्याला आपल्याला आकार द्यायचा आहे. इतपत आपला आकार आला पाहिजे. यातनं कांदा निघता कामा नये. कांदा निघायला लागला तर समजायचं पिठाची गरज आहे. आता अशा प्रकारे आपल्याला वड्यांचा आकार द्यायचा आहे. छान आपल्या हाताच्या साहाय्याने यांना व्यवस्थित आकार द्यायचा आहे. थोडंसं पीठ चिकट पाहिजे. आता असं जर आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं असेल तर इथे लोखंडाच्या कढईमध्ये छान मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये या वड्या आपण सोडून घेणार आहोत. तर आता एवढ्या प्रमाणामध्ये साधारण माझ्या 8 वड्या तयार झालेल्या आहेत. मध्यम आकाराच्या वड्या आहेत. अतिशय मोठ्या नाही आहेत आणि अतिशय छोट्याही नाही आहेत. आता अशा प्रकारे आपण सर्व वड्या एका वेळेला घालून नाही घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण 4 वड्या घालून घेणार आहोत. आता थोड्याशा खरपूस झाल्या की आपण मग पुन्हा यामध्ये वड्या घालून घेणार आहोत. साधारण आपण सोनेरी गुलाबीसर रंगांवरती या वड्या तळून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता माझ्या आधीच्या वड्या झालेल्या आहेत तर मी त्या काढून घेतलेल्या आहेत. छान आता टोमॅटो केचप किंवा चटणीबरोबर तुम्ही गरमागरम सर्व करा. पावसाळ्यामध्ये सगळ्यांना आवडणारी झटपट होणारी डिश आहे. नक्की ट्राय करा. कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.